चला जाणून घेऊया होळी या सणाबाबत. आज महाराष्ट्रात सगळीकडे होळीचा सण साजरा केला जातोय, पण साजरा करत असताना त्याच्या मागचं महत्त्व, त्याच्या मागची पारंपरिक पद्धत आणि ते का लागू केलेलं आहे, त्याच्या मागची कारणं काय, हे जर आपल्याला समजून घ्यायचे असेल तर एका स्टोरीच्या माध्यमातून समजू. हिरण्यकश्यपूने ठरवलं की माझ्या राज्यामध्ये मी सोडून कोणीही दुसरा देव नसावा, मी म्हणजे देव. बघा, इथे पण मीपणाचा जन्म झालेला आहे आणि त्याने सांगितलं की मी देव आहे आणि मी सोडून इथे दुसऱ्या कोणाचंही पूजन होणार नाही, दुसऱ्याचं नाव घेतलं जाणार नाही. आणि हिरण्यकश्यपूचा मुलगाच प्रल्हाद हा फक्त विष्णूंचं नामस्मरण करायचा, विष्णूंचं नामस्मरण करायचं, विष्णूंचं नामस्मरण करायचं. आणि असं करत असताना त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षा देऊन बघितल्या, वेगवेगळे त्याच्यावरती प्रयोग करून बघितले त्याला हरवण्यासाठी, की जेणेकरून तो विष्णूंचं नाव घेणार नाही. आणि हे करत असताना एक छोटीशी त्याला शिक्षा व्हावी म्हणून हिरण्यकश्यपूची जी बहीण होती, ती बहीण, तिचं नाव होतं होलिका, तिला वरदान होतं की ती अग्नीमध्ये स्वतःला जाळू शकत नाही किंवा ती जळणार नाही, असं वरदान होतं. आणि तिथे ठरवलं गेलं की प्रल्हादाला त्या अग्नीवरती ठेवायचं, तिच्या मांडीवर, की जेणेकरून त्याला ती शिक्षा होईल, त्याला इजा होईल. पण झालं उलटच. ज्यावेळेस अग्नी प्रज्वलित झाला तो होलिका आणि प्रल्हाद त्या होळीवर बसले आणि बसल्यानंतर घडलं नेमकं उलटच, की भक्त प्रल्हाद हे भगवान विष्णूंचं नामस्मरण करू राहिले. आणि करता 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 ज्यावेळेस त्याच्या झळा बसायला सुरुवात झाली तर त्याच्या झळा या फक्त होलिकालाच बसल्या. आणि त्या दिवशी आपल्याला एक चांगला मेसेज काय भेटला, की वाईट वृत्ती, वाईट विचारांची सांगड त्या दिवशी जाळली जाईल. वाईट विचार त्या होलिकेमध्ये संपवले जातील, वाईट विचार त्या होलिकेमध्ये टाकले जातील. म्हणून वर्षभरामधून आपण एकदा ती होलिका साजरी करतो, की वाईट विचार, वाईट वृत्ती, वाईट आचार हे त्या अग्नीमध्ये कुठेतरी दाह व्हावे, जळून जावे आणि आपल्याला सर्वांना सुख समृद्धी ऐश्वर्य मिळावं अशी प्रार्थना करण्यासाठी आपण होलिका साजरी करतो. नक्कीच याच्या महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कथा आहेत. तर ही माझ्या माहितीतली कथा तुम्हाला सांगितली. थँक्यू.